नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय परफेक्ट कोकणी स्टाईलने रावस रवा तवा फिश फ्राय. अगदी कमी तेलात करणार आहोत आपण ही रेसिपी. पाहू शकता इथे मी सर्व केल्यानंतर म्हणजे आपण डब्यामध्ये जेव्हा आपले तयार आहेत त्यावेळेची दाखवलेली आहे पोझिशन. अतिशय कमी तेलात होतात हे. रावस घेतलेले आहेत, त्यासाठी आपण रावस स्वच्छ धुवून आपण इथे पुसून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता आपण यावर मसाले ॲड करून घेणार आहोत. मसाले म्हणजे पहिल्यांदा मीठ ॲड केलं आहे मी. पहिलं मॅरिनेशन करतो आपण. पहिलं म्हणजे आपण एक दोन तीन अशा स्टेप बाय स्टेप बऱ्याचशा गोष्टी यामध्ये ॲड करत जाणार आहोत. आता लिंबू ॲड केलेला आहे. अर्ध लिंबू आपण जवळजवळ यावर पिळून घ्यायचं. बिया काढून घ्यायच्या, कारण बियांनी कडवटपणा येतो. यानंतर आपण हळद ॲड केली आहे. हळद अर्धा चमचाच ॲड करायची फक्त. कोकम, दोनच कोकम. जास्त आंबट आहेत माझ्याकडे म्हणून मी ते फक्त दोनच घेतले. त्यामुळे दोनचा रस काढून घेतला होता मी छान. 2 चमचे मोठे पोह्यांचे लाल तिखट आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. काश्मीरी रेड चिली पावडर देखील तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता. अगदी पाव चमचा गरम मसाला फक्त फ्लेवरसाठी आणि अर्धा चमचा धणे जिरे पूड. तेल ॲड केलं आहे आणि आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत. या तेल आणि आलं लसूण या दोन्हीच्या ओलाव्यामध्ये आपण छान असं हे मिक्सिंग सगळीकडे लावून घेणार आहोत. प्रत्येक फिशच्या पीसला मीठ वगैरे चव घेऊन पाहायचं आणि व्यवस्थित ॲड करून घ्यायचं सगळं. तुम्ही हा मसाला वेगळा, हे सगळे इन्ग्रेडियंट्स वेगळे एकत्र करून घेऊन प्रत्येक पीसला देखील वेगळे वेगळे लावून घेऊ शकता. चॉईस तुमचा आहे, कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही तुमचं डिसाईड करू शकता. आता मी सर्वात शेवटी तांदळाचं 1 चमचा पीठ सर्व पीसेसना एकसारखं कोट करून घेणार आहे. कोथिंबीर ॲड केली मी. कोथिंबीर देखील सर्व पीसेसना एकसारखी लावून घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला नंतर ॲक्च्युली सर्व तयार झाल्यानंतर कळेल, किंवा आता पहिल्यांदा मी जेव्हा फोटोज दाखवले तेव्हा तुम्हाला कळलं असेल की कोथिंबीरीमुळे एक छान लुक येतो आपल्या फिशला आणि शिवाय टेस्टही खूप छान लागते. आवर्जून करून पहा मैत्रिणींनो. दोन्ही बाजूनी एकसारखेच कोथिंबीरीचे जेवढं आपण यामध्ये पीसेस पानं टाकलेली आहेत ती सगळी एकसारखे दोन्ही बाजूनी लावून घ्यायची आणि थोडा वेळ हे मुरू द्यायचं यामध्ये. तोपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करून घेणार आहोत. एका बाजूला रवा घेतला मी. बारीक रवा, मोठा रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो, पण शक्यतो मोठा रवाच वापरलेला जास्त चांगला. पण मी यावेळी बारीक रव्याने दाखवणार आहे, कारण मागल्या वेळी मी मोठ्या रव्याने दाखवलं होतं. एक चमचा तिखट ॲड केलं आहे. आता छान भुरभुरवून घ्यायचा. जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही रव्यामध्ये आणखी जास्त, तुम्हाला कव्हर जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही
यापेक्षा जास्त तिखट देखील ॲड करू शकता. सगळे व्यवस्थित कोट करून घ्यायचे, रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आणि कोट करून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे. आणि तोपर्यंत मी इकडे तवा तापायला ठेवलेला आहे. 1-2 चमचे तेल ॲड करून 2 ते 3 चमचे ॲड केलं आहे मी तेल सध्या तात्पुरतं. नंतर आपल्याला हवं असेल त्याप्रमाणे आपण ॲड करून घेऊ शकतो. त्यामुळे आपले छान असे आपल्याला हवे तेवढ्या तेलामध्ये म्हणजेच कमी तेलामध्ये छान आपण आपल्याला हवे तसे कुरकुरीत असे फ्राय करून घेऊ शकतो. हाताला लागलेला देखील जो काही रवा किंवा मसाला असेल तो देखील आपण यामध्येच ॲड करून घ्यायचा आहे. सगळे पीस तयार आहेत आपले. आता आपण तव्यावर हे अरेंज करून घ्यायचे. तवा तापला होता आपला, त्यावर आपण तेल सोडलं होतं. तेल देखील आपलं छान गरम झालं. आता आपण सगळे पीसेस व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे. छान आपण असा घट्ट रवा कोट करून घेतलेला असतो, त्यामुळे तो अजिबात सुटत नाही. फक्त पलटी करताना किंवा आपण इथे पाहू शकता मी हलवते आहे तवा. अतिशय काळजीपूर्वक करायचं, म्हणजे मग अजिबात आपला म्हणजे फिश जो असतो आपण छान कोट केलेला तो अजिबात डिस्टर्ब होत नाही. पाहू शकता छान असा सुटला आहे आणि एकसारखा तेल आपण सगळ्या फिशना पसरवून घेतलं आहे असं करून. आता एक बाजू छान झाल्यावरच आपण ती पलटी करून घेतली आहे. आता इथे पाहू शकता अजिबात खाली तेल राहिलेलं नाही आहे. आता आपल्याला फक्त एवढा ही जी बाजू करण्यासाठी तेल हवं आहे तेवढंच वरच्या बाजूने सोडून घ्यायचं आहे आणि छान पुन्हा दुसरी बाजू देखील क्रिस्पी करून घ्यायची आहे. छान आपण तेल सोडून घेतलं आहे एकसारखं. लागेल तेवढंच तेल थोडं थोडं सोडून घ्यायचं. आता एवढं तेल वापरलं की आपल्याला आवश्यकता नाही भासणार पुन्हा तेल वापरायची. आता पुन्हा हे तेल सगळीकडे एकसारखं अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. सारखं ते पळीता किंवा कोणत्याही चमच्याने हलवत बसण्यापेक्षा. जो आपल्याकडे एक्सेस रवा उरलेला असतो मसाला लावलेला आणि मसाला हे देखील साईडला जे एक उरलेलं असतं तेल तव्यावर त्यामध्ये छान भाजून क्रिस्पी करून घ्यायचा. हा पोळी किंवा भाकरीसोबत अतिशय सुरेख लागतो. पाहू शकता आपले फिश अतिशय सुंदर पद्धतीने तयार झालेले आहेत. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान आणि क्रिस्पी होतात अतिशय कमी तेलामध्ये. पाहू शकता इथे